हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? तुमचं आमच्या अनुमेनू ब्लॉगवर खूप खूप स्वागत आहे. स्वस्त रहा, मस्त रहा. तर आता ही आहे सकाळी 5:30ची वेळ. सकाळी सकाळी खूप छान प्रसन्न वाटते. तर हे पहा, सकाळचं वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. आणि हे दारात गाई कुत्रे, सकाळी सकाळी दारात पहा, गाई कुत्रे खूप येतात इथं आमच्याकडं आणि बसलेले आहेत पावसामुळं. पहा किती छान निवांत. तर ही माझ्या घरातल्या अंगणात दारात पहा कशी तुळस लावलेली आहे आणि रॅम्पच्या जवळच तुळस आहे. तर सकाळी छान वाटतंय तिथं तुळशीला पाहून. उठलं की तुळशीचं दर्शनही होते आणि आम्हाला पानं वगैरे आणि ह्याच्या मंजुळा हे ते वाहण्यासाठी कृष्णाला भरपूर येतात जमिनीत लावल्यामुळं. आणि इथं झाडाच्या पार्किंगसाठीच लावलेलं आहे हे झाड, गाडीला सावली मिळावी म्हणून. तर आम्ही काही बाहेर गार्डन बनवलेलं नाही आहे खूप मोठं, कारण गाडीला पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे. आणि थोड्याफार कुंड्याच लावलेल्या आहेत, तर त्याचाच आज तुम्हाला व्हिडिओ सेंड करत आहोत. हे पहा, गुलाबाचं फूल किती सुंदर आलंय. छोटीशीच गार्डन आहे, अंगणामध्ये थोडीशी जागा ठेवलेली होती, त्याच्यातच छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. किती सुंदर फुलं आलेले आहेत पहा. सध्या ह्या फुलांचा सीझन असल्यामुळं खूप सुंदर फुलं आलेले आहेत ह्या झाडाला. आणि हे शोचे झाड आहेत. हे मिनल आणि माझ्या दोघींच्या मध्ये जी खिडकी आहे त्याच्यामध्ये आम्ही असे ठेवलेले आहेत छोटे छोटे पॉट. आणि खूप सुंदर दिसते सकाळी सकाळी उठल्यावर. हे सकाळचं वातावरण पहा किती सुंदर होतं. रम्य वातावरणामध्ये कुंड्या अशा पाहायला डोळ्याला खूप सुंदर वाटत होत्या. आणि सध्या या पावसाळा येऊन गेल्यामुळं खूपच छान वाटत आहेत. यावर्षी पाऊस लवकरच आल्यामुळं. आणि सध्या लिलीला पण खूप बहर आलेला आहे, तर लिलीलाही खूप फुलं येत आहेत पहा. आणि ह्या सगळ्या माझ्या बाल्कनीतल्या कुंड्या आहेत. 2 बाल्कनी असल्यामुळं भरपूर कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. हे हँगिंग कुंड्या पण लावलेल्या आहेत. तर हा वरून व्ह्यू पहा कसा छान दिसत आहे ते. आणि यावर्षी पाऊस लवकर आल्यामुळं खूपच सुंदर झाडं झालेली आहेत. नाही तर दरवर्षी खूप वाळून जातात, तर लवकर फुटत नाहीत. पण यावर्षी चांगले फुटलेले आहेत आणि खूप सुंदर वाटत आहेत. तर ही दुसरी बाल्कनी आहे. तिथं माझ्या अंगणात नाही तुळस ठेवली मी, बाल्कनीतच तुळशीचं वृंदावन ठेवलेलं आहे. आणि बऱ्यापैकी कुंड्या इकडं पण ठेवलेल्या आहेत. तर आता काही नवीन कुंड्या आणखीन लावणार आहोत. तर सध्या तर ह्या एवढ्या कुंड्या आहेत.
थोडेसे रिपॉटिंग केल्यामुळं आणखी गमले गच्च झालेले नाही आहेत माझ्या ह्याच्यातले. हे पहा पारिजातक छोटासाच आहे, पण एक दोन देवापुरती फुलं निघतात ह्याच्यात. चिनी गुलाब लावलेला आहे, कारण तो असा हँगिंगमध्ये छान दिसतो. वेगवेगळ्या रंगाचे चिनी गुलाब, तुळसही छान, आम्ही कृष्ण तुळस लावली आवर्जून. खूप मंजुळा येत नाही, पण दारातल्या तुळशीच्या मंजुळा आम्हाला खूप व्हायला कामी येतात. हे आता जांभळ्या रंगाचं छान सुंदर फुलं आहेत, तुम्हाला पहिल्याही क्लिपमध्ये दिसली असतील. खूप फुलं सध्या सीझन आहे ह्यांचा, ह्याचं काही नाव आम्हाला माहीत नाही. हे ओव्याच्या वासाचं झाड आहे. हे पण सगळे इंडोर आहेत, शोचे प्लांट्स आहेत आणि पावसामुळं फार सुंदर दिसायला लागलेले आहेत. हे पहा जांभळी फुलं खूप, आता तरी शूट करेपर्यंत खूप नाही तरी 50 एक फुलं ह्या झाडाला होती, ती वाऱ्यानं उडून गेली खूप पातळ असल्यामुळं. आता सध्या दिसत नाही आहेत. बाकी रोजची खूप फुलं सुंदर यायलेत ह्या झाडांना. निशिगंधही लावलेला आहे इथे. आता मधून अधून थोडा पावसाळ्यात आणखी वाढला की त्याला छान दांडी येते, खूप सुगंध पसरतो सगळीकडे. चला आता इथंच व्हिडिओची एंडिंग करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.